तुकाराम तुकाराम नाम घेता पेय धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ जडी दगडा सहित वया तारी अल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला समर्थ ज्यांनी केला पुरुषार्थ पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात्
परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता बहीण बंधू तुझा कृष्ण माझा बहीण बंधू तुझा कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उदयदाय पारू भवनेत्र उदयदाय पारू भवनेत्र। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपणा सावी जोडी जोडोनिया कर चरणी ठेवितो माझा चरणी ठेवितो माझा पैसावी विनंती माझ्या पंढरीनाथा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा भवापासून दुस्तरा। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा समस्त संत वृंदांच्या सेवेकरता निवडलेलं पुष्प जगतवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्राचे भूषण जगद्गुरु तुकोबरायांचे परम स्नेही असलेले परम शिष्य रामेश्वरजी महाराज आणि रामेश्वरजी महाराजांचा तुकोबरायांबद्दलचा उच्च कोटीचा अभंग विठ्ठल अभंगाद्वारे रामेश्वरजींना काय विषय प्रतिपादित करायचा आहे। एकदा वैमनस्य आणि एकदा प्रेम आणि ज्या वेळेला प्रेमही आणि वैमनस्यही संपून जात असतं त्या वेळेला साधूचं मोल कळतं विठ्ठल। आणि अशा महान ज्ञान प्रवर्तक संतांचं वैराग्यवान संतांचं जे संत होऊन जातात ज्यांच्या सानिध्यात होऊन जातात त्या वेळेला त्या संतांचं मूल्य त्या संतांना कळायला लागतं विठ्ठल। संत महात्मे सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण तेव्हाच महिमान येईल कडो। किंवा मित्र जर चोर असेल तर आपणही चोर होतो, मित्र जर शासन करता असेल तर आपल्यालाही शासन करता व्हायची इच्छा होते, मित्र जर सावकार असेल तर त्याच्या बाजूला बसून आपल्यालाही सावकारी प्राप्त व्हावी अशी इच्छा होते। तद्वत या ठिकाणी सुद्धा रामेश्वर भट्टांनी त्यांच्याशी संघर्ष करावा आणि त्या संघर्षामध्ये
रामेश्वर भट्टांनी त्यांचा तिरस्कार करावा आणि अशा तिरस्कृत भावनेने पाहणाऱ्या जीवाला सुद्धा साधू संतांनी अंगीकारून घ्यावं आणि आपल्या पदापर्यंत न्यावं. विठ्ठल संत महात्म्यांचा उपक्रम आहे. संत महात्मे म्हणतात कृपा कटाक्ष न्याहाडिले आणि आपुल्या पदी वैसविले. आणि ज्या वेळेला जगद्गुरु संत तुकोबारायांनी त्यांच्यावर करुणा केली, कृपा केली, ज्ञान दृष्टीने त्यांच्याकडे अवलोकन केलं आणि त्या वेळेला त्या अद्वैत सूत्राचा विचार त्या रामेश्वरजींना कळाला. आणि ज्या वेळेला ते अद्वैत सूत्र रामेश्वरजींना कळालं त्या वेळेला रामेश्वरजींनी मात्र माझ्या तुकोबारायांचं वर्णन करावं. तुकोबारायांचं वर्णन एखाद्या गण्या भोप्याने केलं ते समजणार नाही, एखाद्या वाटसरूने केलं ते समजणार नाही. पण ज्याने मात्र द्वैत मांडून अद्वैत समजून घेतलं त्या वेळेला तुकोबाराई ज्यांना कळले ते खरं वर्णन आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याकडून समस्त मंडळी आपल्याकडून आलेली आहे. या सोसायटीमध्ये मराठी समाज जास्तीत जास्त आहे असं वाटतं, आहे ना? 90% 95% आपली मराठी मंडळी असेल. आणि 90-95% मराठी मंडळी असलेली सगळी आपल्या गावाकडे जात येत असतात. आणि एखादा मित्र भेटला आणि त्या मित्राने सहज सांगितलं की आबा मला सुरतेला यायचं हो. कुठे? सुरतेला यायचं. पण ती म्हणतात मी सुरत पाहिलेलं नाही. आबा काय म्हणतात हात लावून तुम्ही या तर खरे. संपूर्ण सुरत मी पाहिले. काय पाहिले? संपूर्ण सुरत मी पाहिलेलं आहे. चिंता करायची गरज नाही. पाहिलेल्याने सांगावं का न पाहिलेल्याने? त्या आबांना विचारलं बोल पाडत आहे त्या म्हणे काय माहिती सगळं 84 शिखर म्हणे तालुका पण कोठेशी माहिती 84 तालुका आहे ना सुरतला शेना कथा आहे देखील नाही हो. 84 तालुका नाही पण 84 तालुक्याचे ऑफिस आहे. विठाला जसं पलसाना तालुका आहे, कांब्रेज तालुका आहे, तुमचा मांडवी तालुका आहे, आरेट तालुका आहे, कोसंबा तालुका आहे, ओलपाड तालुका आहे, तसं 84 तालुका आहे. पण त्याचं मोजमाप त्या ठिकाणी फक्त विस्तार वाईज आहे. पण त्याचं स्थायिक दिंडोली जसं गाव आहे तसं 84 गाव नाही. विठाला तुम्ही म्हणाल महाराज मग 84 असंच होईल का? काय माहिती अंदाजे चाललाय ना गंमत. तुम्ही गाव कसा माहित? सनिया कसा माहित? 84 माझी असाला फिट होईल तरी गंमत. तसा नाही 84 भाषा. पण ज्यांच्याकडे 84 संपवण्याचं साधन आहे त्यांनी ते साधन त्या वेळेला रामेश्वर भट्टांना दिलं. त्या वेळेला त्यांना कळू आलं की अद्वैत स्वरूपाचे तुकोबाराय काय आहेत. विठाला बारकाईने विचार करा. देवाबद्दल सगळं जग मात्र देवपूजा करण्याच्या नादी लागलेलं आहे. माझ्या तुकोबारायांनी भक्ती केली, माझ्या ज्ञानोबारायांनी भक्ती केली, माझ्या निवृत्ती दादांनी भक्ती केली. पण जाणून केली का अजाण केली? जाणून.
ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की जाणतेने गुरु बसजे जेने कृत कार्य होईजे जैसे मूड सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. काय झालं पाहिजे? भक्तीचं मूड हाती आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? भक्तीचं मूड जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत भक्तीच्या शाखा डाळी पाने फुले फळ त्याला येणार नाही. आमच्याकडे भक्ती आहे पण बिना मुडाची. कशी आहे? खातो काय माहित नाही, जातो काय माहित नाही, त्याच्याने घडणार नाही. साधू महात्मे म्हणतात तुमच्या आपल्या पुढे आलेलं ताट आपण 4दा चकासणी करतो, बोट टोचून पाहतो, खारंय का आलंय का, या सगळ्या विचारांनिशी ते भोजन घेतो. आजची खिचडी सगळ्यांनी खाल्ली का नाही? ज्याने खायला नाही तो उन्हान वर्णन करायला काय खिचडी काय कडी. ज्यांनी खाल्ली नाही त्यांना काय अनुभव? तुका मने येते अनुभव प्रमाण, तुका मने येते अनुभव प्रमाण, तुका मने येते अनुभव प्रमाण, तुका मने येते अनुभव प्रमाण. भक्ती आणि भक्तीचं सूत्र एक अनुभव प्रमाणाचं आहे, बोलून चालून नाही. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. एकदम सोप्या भाषेत सांगतो. मिरची खाल्ल्यावर 3 दिवसात तिखट लागते, शब्द ऐकल्यावर 4 दिवसांनी राग येतो, मिठाचा खडा तोंडात टाकला की समुद्रावर पोचल्यानंतर राग येतो. सगळ्या गोष्टी लगेच. एखादा चांगला शब्द उच्चारला गेला तर छाती 10 दिवसांनी फुलते. किती दिवसांनी? लगेच. विस्तव हातावर घेतला फोड 15 दिवसांनी येतात लगेच. डोळ्यात कचरा गेलं डोळा 3 दिवसांनी चोळतो नाही लगेच. सगळ्या गोष्टी लगेच तुमच्याकडे. मग भक्तीचा अनुभव लगेच असला पाहिजे का 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर? लगेच यायला पाहिजे. अहो लग्न झालं लेकीला वर्षात 2 वर्षात पाडणा नाही आला तर डॉक्टरी किती वर्षांनी करता? लगेच तयारी लगेच. सगळ्या गोष्टी तुमच्या लगेच असतील तर तुमच्या जीवनातली भक्ती, त्या भक्ती सूत्राचा मालक, त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला आपल्याला लगेच यायला पाहिजे. एसटी मध्ये बसले आणि कंडक्टरला सांगितलं साहेब पैसे नाहीयेत, उतरताना पैसे देतो, तिकीट अगोदर द्या. साहेब काय म्हणेल? लगेच सिंगल बेल मारतो तो. कितवी बेल? सिंगल. भाऊ माझ्या घरची एसटी कोणी देत असलं 50 जण बसलेले ते एसटी कोणी देत असलं त्यांच्याकडून घ्या, पण उधार तिकीट भेटणार. अहो सामान्य प्रवास उधारीचा नाही रोखीचा आहे.
मग तुमच्या आपल्या जीवनातल्या भक्तीचं सूत्र रोखीचं असावं का उधारीचं? आमनी बटी उधार चाल राहील. काय चाल राहील? उधार. महिनाभर काम करतो, पगार रोखीचा का उधारीचा? जर का महिना, 1.5 महिना, 2 महिना, 3 महिने झाले की सगळे मिळून काय करतात? युनिटी करतात का राहतात? काय करतात? युनिटी. कशासाठी? अर्थतंत्राचा 3 महिन्याचा अनुभव बंद पडला, युनिटी झाली. त्या त्या शाखेला मात्र बंद करायची तयारी मजूर करते. कशा पायी? रोखी पायी. रोखी पायी. मग तशी भक्तीची रोखी असावी का उधारी असावी? का हो म्हणे तुम्ही कधीपासून भक्ती करता? म्हणले लय दिवस झाले, आमच्या पंजोब्यापासून माडकरी आहेत. पण माड्याचा काही अनुभव? माडेचा म्हणजे अनुभव आला नाही. म्हणे का हो तुमच्याकडे गुडाची पेढी आणता का? म्हणे हो आणता. मग गुड खाल्ल्यावर त्याचा अनुभव लगेच येतो 15 दिवसांनी. म्हणले अहो तशी माळ घातली, साधूंची माळ गड्यात पडली की तिचा अनुभव आला पाहिजे, अन्यथा ती भक्ती व्यर्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. साधू संतांचा हा रोकडा अनुभव आहे. आणि त्या रोकड्या अनुभवासाठी साधू संतांनी आपला पूर्ण काया झिजवून टाकली. रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काळं केलं. आणि या तळागाळातील सर्वसामान्य समाजाला जी रोखीची भक्ती केली ती सांगायला मात्र सुरुवात केली. पिटू भक्तीचा डांगोरा तडिकाला सितारा, तुका म्हणे करा. जय जय जागवण्यासाठी, झोपवण्यासाठी. देवग्या कोणी हो, देवग्या कोणी, देवग्या कोणी हो, देवग्या कोणी, देवग्या कोणी हो, देवग्या कोणी, देवग्या कोणी हो, देवग्या कोणी. ऐकाला घर पुजोनी, ऐकाला घर पुजोनी, ऐकाला घर पुजोनी, ऐकाला घर पुजोनी. देवला लगे, देवला लगे, देवला लगे हो, देवला लगे. पाठवणीचे रुतले जागे, पाठवणीचे रुतले जागे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव घरी आयता आला म्हणले. त्यांनी भक्तीचा डांगोरा पिटला आणि तो डांगोरा पिटत पिटत त्यांना मात्र देव प्राप्त झाला. आणि प्राप्त असलेला देव घेऊन माझे तुकोबराय आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. आम्ही काय केलं? ते म्हणले तुझा देव तिकडे घेऊन जा, आम्हाला देव लागत. देव